नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहत आहात, आपण बोंबलाचं झणझणीत मस्त असं कालवण बनवलेलं आहे. आणि ही चविष्ट रेसिपी आपण कशी बनवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीसाठी. तर या रेसिपीसाठी लागणारे इन्ग्रेडियंट जे आहेत, आपण घेतलेले आहे कांदा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे कोथिंबीर, हळद, मीठ आणि सॉल्ट घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आणि वाटणामध्ये मी तुम्हाला इकडे लिहून दिलं आहे कांदा टोमॅटो, लाल मिरची पावडर, खोबरं, खसखस, आलं, लसूण, धने, हे सर्व आपण वाटणामध्ये टाकलेले आपले मसाले आहेत. वाटण हे मिक्सरमधून आपण काढून घेतलेले आहे आणि ते आपलं बेस असणार आहे आपल्या या रस्सा भाजीचं. तर चला, आपण आपल्या मेन इन्ग्रेडियंटवरती फोकस करूया. तर आपलं मेन इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघत आहात, फ्रेश असा बोंबलाचा तुकडा आहे. बोंबलाचे हे बोंबील असं बोलू शकता तुम्ही. आपण सकाळ सकाळ ओले बोंबील आणलेले मस्तपैकी फ्रेश असे ओले बोंबील तुम्हाला भेटतात जर तुम्ही सकाळीच व्हिजिट केलं तर. आणि येस, आपण हे स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि कोण कोण इथं सी फूडचं फॅन आहे त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. मला तर फार सी फूड आवडतं. तर हे आपण सुरुवात करणार आहोत आपल्या या डिशसाठी. तर सर्वप्रथम आपण घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या या बोंबलाच्या कालवणासाठी. तर हे आपण तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण तेल गरम झाल्यावरती इकडे ॲड केलेला आहे कांदा, जो आपण चॉप केलेला आहे. तर हा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. आणि लवकर फ्राय होण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करू शकता. मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे. हे आपण ॲड केलेलं आहे मीठ. आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेली आहे हळद. तर नक्की कमेंट करा, ज्या लोकांना जे बोलतात ना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला सुरुवात करा, कारण की आम्ही कमेंट्स वाचतो. तर इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल, मुंबई किराया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलला नक्की द्या. इकडे आपला कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे वाटण ॲड केलेलं आहे. जे सुंदर कलर आहे, सुगंधही भरपूर सुंदर आलेला आहे जेव्हा आपण वाटण ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर मस्तपैकी ना आता हे वाटण फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मालवणी मसाला. हे सर्व होममेड मसाले आहेत, आपण बनवलेले आहेत, घरी बनवलेले मसाले आहेत. तर चांगला मस्तपैकी नाही ते फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण जसं तुम्हाला सांगितलं, आपण डिशेस बनवलेल्या आहेत माशाच्या, ज्याच्यामध्ये आहे आपण सुरमई ॲड केलेली आहे, सुरमई आपण केलेली आहे. त्याचबरोबर आपण दुसरा एक मासा जो केलेला आहे रावस, तो पण केलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण जे सुकी मच्छी असते ज्याच्यामध्ये आपण कोळंबी केलेली आहे, बोंबील केलेले आहेत. तर सुके बोंबील केले ते आपण. आणि त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत ओले बोंबील. तर हे ओले बोंबील आपण केलेले आहेत, करत आहोत. ॲक्च्युली मस्तपैकी आपला मसाला चांगला फ्राय झाला, त्याच्यामध्ये टमाटर ॲड केलेले आहेत आपण. टमाटर ॲड करून झाल्यावरती चांगला फ्राय करून घ्यायचा मसाला. टमाटर चांगले गळू द्यायचे आहेत मस्तपैकी. मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा. आणि ओले बोंबील जे असतात ना, ते भरपूर नाजूक असतात. तर ते एक पद्धत असते टाकण्याची ओले बोंबील, म्हणजे जास्त वेळ त्यांना लागत नाही शिजण्यासाठी. तर आता आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे. आपल्याला ग्रेव्हीसारखी कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि आपलं की इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहे कोकम. तर कोकममुळे एक मस्त असा बोलतात ना की आंबट अशी टेस्ट येते आपल्या रश्शा भाजीला. मस्त असं बॉईल आलेलं आहे, तर्री दिसत आहे तुम्हाला.
आता हे चांगलं ना आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे. मसाला चांगला फ्राय झालेला आहे. कोकम दिसत आहे, मस्तपैकी टमाटर दिसत आहे, कांदा चांगला फ्राय झालेला आहे. माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला ही डिश ट्राय करायची असेल नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे आपण ॲड केलेलं आहे पाणी, म्हणजे ती आपला मसाला फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ग्रेव्हीसारखी कन्सिस्टन्सी भेटली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही आहे. फक्त आपण ओले बोंबील ॲड केलेले आहेत, ते बी बघू शकता. आपण ओले बोंबील ॲड करून फक्त 2 ते 3 मिनटं शिजवायचे आहेत. आपली ग्रेव्ही ऑलरेडी रेडी झालेली आहे आणि ओले बोंबील टाकल्या क्षणी तुम्ही बघू शकता जास्त काही वेळ लागलेला नाही. 3 ते 4 मिनटं लागले आणि ओले बोंबील रेडी झालेले आहेत. फक्त आपल्याला ग्रेव्ही चांगली प्रॉपरली बनवायची आहे आणि त्याच्यानंतर ओल्या बोंबीलला शिजायला जास्त टाईम लागत नाही. आणि त्याला जास्त वेळ शिजवलं, त्याची एक टेक्निक असते, जर जास्त वेळ शिजवलं तर त्याचे तुकडे पडतात आणि ते भरपूर नाजूक असतात, डेलिकेट असतात. तर त्याची एक पद्धत असते. आपल्याला फक्त ते थोड्याशा टाईममध्येच आपल्याला टाकायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं आपल्याला कालवणामध्ये, रस्स्यामध्ये, करीमध्ये ते शिजवून काढायचं आणि गॅसवरून खाली उतरवायचं. आणि ही तुम्ही बघू शकता ओल्या बोंबील अख्खे तुकडे आपण रस्सा भाजीमधून काढत आहोत. ग्रेव्ही आपण साईडला ठेवलेली आहे मस्तपैकी. तर ग्रेव्ही पण तुम्हाला दाखवतो. मस्त अशी टेस्टी झालेली आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर मस्त असा टेस्ट लागणार आहे. आणि मस्त आपण साईड डिशमध्ये गार्निश करून घेऊया. आता ही तुम्ही बघू शकता अख्खे तुकडे आलेले आहेत. बोंबील रस्सा झालेला आहे मस्तपैकी. ओल्या बोंबलाचं कालवण, ओल्या बोंबलाची करी झालेली आहे. आणि ज्यांना कोणाला ही डिश बनवायची असेल त्यांनी नक्की कमेंट करा, नक्की ट्राय करा ही डिश. नक्की तुमच्या घरी तुम्ही बनवत असाल, पण अशा पद्धतीने जी पद्धत आम्ही यूज केलेली आहे त्या पद्धतीने नक्की बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलला नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.